हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर आशा करते की सर्व मस्तच असाल. तर सर्वांना सर्वप्रथम मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार याची पूजा चालू आहे. तर सुरुवातीला तुम्ही सर्वांनी बघितलं की जी रोजची पूजा आहे ती खूप छान सागरसंगीत अशी झालेली आहे. आणि आता मी देवीची पूजा मांडायला सुरुवात करत आहे. तर देवाचे सर्व भांडे मी छान असे लख उजळून घेतलेले आहेत देवपूजा करतानाच. आणि बाकीची सर्व तयारी मी रात्रीच करून ठेवली होती. फळं वगैरे छान स्वच्छ रात्रीच धुवून ठेवलेले होते. देवीचं सर्व साहित्य मी काल रात्रीच काढून ठेवलं होतं, म्हणजे सकाळी जास्त घाई किंवा धावपळ व्हायला नको. तर आत्ता मल्हार उठला आहे आणि त्याची मध्ये मध्ये लुडबुड चालू आहे आणि त्याने कॅमेरा हलवला, हे माझ्या लक्षातच नाही आलं. आणि मग व्हिडिओमध्ये कॅमेराचं स्टँड जे आहे ते दिसत आहे. थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, घरात लहान मूल असलं की ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात. तर सुरुवातीला मी कलशाला हा आपण पूजेसाठी जो वापरतो तो धागा लावून घेतलेला आहे. 5 फेरे मी याचे घेतलेले आहेत, बघत आहात तुम्ही. मल्हारची सुद्धा इथे मध्ये मध्ये पूजा चालू आहे माझ्यासोबत. त्यानंतर मी याच्यामध्ये सुपारी आणि 1 रुपया घातलेला आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये फूल अर्पण करते आहे. त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करते आहे. थोडेसे तांदूळ सुद्धा मी याच्यात अर्पण केलेले आहेत. मल्हारला सुद्धा इथे फूल घालायचं आहे, अर्पण करायचं आहे. त्याच्यामुळे त्याने माझ्याकडे मागितलं, अर्पण केलं आणि तो आता नमस्कार करतोय. किती छान वाटतंय, क्यूट असं वाटतंय. तो नमस्कार केला त्याने हात जोडून. त्यानंतर मी कलशाला चारही बाजूनी हळदी कुंकाच्या 5 रेषा अशा ओढून घेत आहे. तुम्हाला दिसत असेल मी कशा पद्धतीने करते आहे. हळदी कुंकू थोडंसं ओलं करून घेते आहे आणि 5 रेषा, 5 दिशांना आपण बोलतो ना, तशा प्रकारच्या 5 रेषा मी कलशावर अशा ओढून घेते आहे. ह्या रेषा ओढताना कधीही खालच्या दिशेपासून वरच्या दिशेला अशा ओढायच्या असतात, वरून खाली यायचं नसतं. असं मी लहानपणापासून बघत आलेली आहे माझी आई करताना, किंवा मी जिथे जिथे बघते या सगळ्या गोष्टी, तर मी असंच बघितलेलं आहे. तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात हे मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता. तर माझा हा देवीचा मुकुट आहे, सो त्याला मी आधीच धागा बांधून घेतलेला आहे, जसा मला नारळाला बांधायचा आहे अशा पद्धतीने. तर हा बघा, मी काल रात्रीच ही सगळी तयारी करून ठेवली होती, जेणेकरून दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी माझी आज घाई होणार नाही. तर हे बघा, नारळाला मी आपला मुकुट छान व्यवस्थित लावून घेतलेला आहे. त्यानंतर मी हे जे वस्त्र आहे देवीसाठी घेतलेलं, ते मी सुरुवातीला देवीला म्हणजे आपल्या कलशाला मी घालून घेते आहे. तर हे बघा, आणि त्यानंतर आपला नारळ हा कसा ॲडजस्ट होईल, कशा पद्धतीने बसवायचा आहे हे मी थोडंसं माप घेतलेलं आहे, अंदाज घेतलेला आहे. आणि हा दुपट्टा होता, म्हणजे ओढणी होती ती ह्या वस्त्रावरची. तर हे मी 5 फळांची पानं पप्पांनी मला म्हणजे सासऱ्यांनी मला तोडून आणून दिलेली होती. ह्याची जुडी पण भेटते बाजारामध्ये, पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पानं ही खराबच असतात आणि काही यूज करता येणार नाही असे सुद्धा असतात. सो मी म्हणजे सासरे मला बऱ्यापैकी असे झाडांची पानंच डायरेक्टली तोडून आणून देतात फ्रेश. तर ते छान वाटतात. तर मी ते छान सकाळी धुवून ठेवले होते आणि आता छान सुकलेली सुद्धा आहेत. तर मी तेच पूजेला वापरते आहे. तर आता मी हा नारळ आपला जो कलशावर छान व्यवस्थित बसवते आहे. तर बघा किती छान बसलेला आहे व्यवस्थित. तुम्ही जर अशा पद्धतीने जर मांडलात ना, आणि पानं जास्त पण तुम्ही लावू नका. जर खूप जास्त लावले ना तर त्याच्यामध्ये मुकुट आपला दिसून येत नाही. अगदी आपला कलश आणि आपला जो देवीचा मुखवटा आहे त्याच्या अंदाजानेच लावा. खूप जास्त लावले तर मग ते मुकुट आणि आपली साडी हे दिसून येत नाही जास्त. आपलं देवीचं स्वरूप, आपण दागिने जे देवीला घालतो ते सगळे दिसत नाही व्यवस्थित. तर हे बघा, हे देवीचे दागिने आहेत. मग सहसा करून मी देवीलाच जास्त करून घालते, क्वचित मी वापरले तर वापरले असे आहे. तर मी हे 2 सेट माझ्याकडे आहेत, ते मी देवीला घातलेले आहेत. तर ह्या गोल्डन म्हणजे रेड कलरच्या साडीवर गोल्डन कलरचे दागिने खूप छान दिसतात असं मला वाटतं, कारण की देवीचा मुकुटसुद्धा गोल्डन कलरमध्ये आहे आणि माझ्याकडे हा एकच मुखवटा आहे. सो मी ह्या वर्षी तरी हाच यूज करते आहे. पुढच्या वर्षी मी नवीन घेईल, म्हणजे माझ्याकडे 2 मुखवटे होतील. ह्या
पहिल्या गुरुवारी एक, दुसऱ्या गुरुवारी एक असं थोडंसं करता येईल मला. सो सध्या तरी मी असं साधं सिम्पलच पूजा करायचा प्रयत्न करते आहे, कारण की घरात मल्हार आहे, लहान आहे आणि तो प्रत्येक गोष्टीला हात लावत असतो, कुठलीही गोष्ट उचलून घेत असतो. त्याच्यामुळे मला जास्त काही तामझाम किंवा म्हणजे असं जास्त काही मला करता येत नाही. मला खूप आवडतं असं डेकोरेट किंवा थोडंसं सजवायला, पण त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी जसं टाळतेच. तर ही बघा, ही माझी छोटीशी अशी नाजूक नथ आहे, सोन्याची आहे, माझ्या लग्नात मला माझ्या मामाने केलेली होती. मी ती देवीला घालण्याचा प्रयत्न करते आहे, मुखवट्याला घालण्याचा प्रयत्न करते आहे, पण ती त्या मुखवट्याच्या नाकाला जो होल आहे त्याच्यात घुसतच नव्हती. खूप प्रयत्न केला, पण प्रयत्न काही सक्सेस झाला नाही. तर मग म्हटलं जाऊ दे, नथ नको घालायला. तर मग मी फक्त दागिनेच घातले, वेणी घातली, गजरा घातला छान आणि थोडंसं साधं सिम्पलच केलं. तर हा मी नवीन वस्त्र आणलेला होता, कालच घेऊन आले होते रात्री. तर लाल वस्त्र, मला लाल आणि पिवळा असे 2 वस्त्र खूप आवडतात. तर मी 2 वस्त्र आणलेले होते. हा लाल आहे तो पहिल्या दिवशीच वापरते आहे. म्हटलं देवीच्या जो वस्त्र आहे, साडी आहे, त्याच्याबरोबर थोडंसं मॅचिंग करू आपण. तर मी ते तांदूळ खाली ठेवलेले आहेत, घालून घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित गोल आकारामध्ये करते आहे, जेणेकरून आपला कलश ह्याच्यावर व्यवस्थितरित्या राहील. तर त्याच्यावर मी सुरुवातीला थोडंसं हळदी कुंकू वाहून घेते आहे, कारण की आपण त्याच्यावर आपला देवीचा कलश मांडणार आहोत म्हणून. तर हे बघा, देवीचा कलश मी आणलेला आहे आणि ते त्याच्यावर तांदळाच्या राशीवर मी व्यवस्थित ठेवलेला आहे. माझा देवीचा कलशच भरपूर मोठा आहे, त्याच्यामुळे मला ह्याच्या कलशाच्या खाली दुसरा पाट किंवा काही असे ठेवायची गरज नाही वाटली. तर दिसत असेल तुम्हाला बघा, किती छान झालेलं आहे आपल्या देवीचं स्वरूप. मस्त असं एकदम साधं सिम्पल. मला जास्त असं काही करायला आवडत नाही, पण डेकोरेशन वगैरे आजूबाजूला किंवा पाठीमागे मला करायला खूप आवडतं. पण सध्या मी वरती देवाऱ्याच्या इथे वरती छोटीशी फळी आहे, त्याच्यावरच मी पूजा मांडलेली आहे, कारण की मल्हारमुळे मी काही गोष्टी जराशा टाळते, कारण की तो लहान आहे, त्याला अजून नाही कळत की कुठल्या गोष्टीला हात लावायला पाहिजे किंवा नाही लावायला पाहिजे. तर हा बघा, हा माझ्या देवाऱ्यातला मंगल कलश आहे. तो देवीच्या ह्या कलशामुळे पूर्णपणे झाकलेला आहे, पण एक दिवस ठीक आहे, काही हरकत नाही. छोटीशी जागा आहे आणि घरात लहान मुलं असल्यामुळे ठीक आहे, थोड्याशा गोष्टी देवी समजून घेईल असं मला वाटतं. तर मी आज पोथी वाचून, सकाळीच पोथी वाचून घेतलेली आहे. पूजा मांडल्या लगेचच पोथी वाचली आणि आज मी ठरवलं की कुंकुमार्चनसुद्धा करायचं. आज मी पहिल्यांदाच कुंकुमार्चन केलेलं आहे. तर माझ्या घरात देवीचा जो टाक होता रेणुका मातेचा, त्याच्यावरच मी कुंकुमार्चन केलेलं आहे. नवीन कुंकू आणलं होतं मी. हे घरात कुंकूसुद्धा संपलं होतं, तर म्हटलं चला चांगल्या गोष्टी सुरुवात करू. तर आज मी पहिल्यांदाच पहिल्या गुरुवारी कुंकुमार्चन केलेलं आहे. तर मी दर गुरुवारी असंच कुंकुमार्चन करणार आहे. त्यानंतर मी आरती करून घेतली. तर आरती झाल्यानंतर सगळ्यांना आरती दिली. तर मल्हारलासुद्धा आरती द्यायची होती. त्यातलं सगळं ताटातलं सामान त्याने काढून घेतलं आणि फक्त आरतीचं जे मी त्यात कापूर आणि धूप जाळलं होतं ते त्याच्या फक्त हातात होतं. तर त्याला सगळ्यांना आरती द्यायची होती आणि त्यालासुद्धा देवीला आरती करायची होती. इथे बाप्पा इथे आहे ना. चल नमस्कार कर तू आता. नमस्कार कर हात जोडून कर. आता मी काय काय घेऊ आता सांग बरं. तुला घेऊ, हे घेऊ. नमस्कार कर. बंद झालं आता. असं पिण्या कशाला हे करतो तू चमचा? हे पितो ना. पितो तर पी ना मग. हा असं. छान छान आहे. गोलगोले. येते का पिता त्याने येते. तर दारामध्ये रांगोळीसुद्धा मी सकाळीच काढून घेतली होती आणि आज मी उंबरट्याला हळदीचं लेपनसुद्धा केलं होतं. पण घरात लहान मूल, परत एकदा तेच कारण, आणि घरात लहान मूल तर आहेत, पण त्याच्यासोबत मोठी माणसंसुद्धा लहानच आहेत. त्यांनीसुद्धा उंबरट्यावर पाय देऊन सगळं हळदीचं लेपन माझं विस्कटवलेलं आहे. पण ठीक आहे, काही हरकत नाही. मी भावभक्तीने आणि श्रद्धेने केलेल्या आहेत त्या गोष्टी देवीपर्यंत नक्कीच पोचल्या असतील. तर आता मल्हार त्याच्या आजी आजोबांसोबत राऊंड मारायला चाललेला आहे आणि त्याला मलासुद्धा घेऊन जायचं आहे सोबत, पण मला घरात कामं आहेत.
सो स्वयंपाक बनवायचा आहे. आज उपवास असल्याकारणाने. तर आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे आणि पूजा ही खूप छान झालेली आहे. तुम्ही बघितलीत की मी पूजा कशी मांडली, कशा पद्धतीने केलेली आहे, काय काय वापरलेलं आहे, कसं कसं केलेलं आहे, तुम्ही सगळं बघितलं. मल्हारची मध्ये मध्ये लुडबुडसुद्धा तुम्ही सगळ्यांनी बघितली. छान रांगोळी काढलेली आहे, दारात दिवे लावलेले आहेत आणि इथेही पूजा छान. आत्ता संध्याकाळी परत एक तुपाचा दिवा आणि आपला नॉर्मल तिळाच्या तेलाचा दिवा असं लावलेला आहे. मी इतर वेळेस तुपाचा दिवा नाही लावत, पण महालक्ष्मीची पूजा असेल किंवा घरात कुठलाही आपला सण असेल ना, तर तेव्हा मी तुपाचा दिवा हा आवर्जून लावतेच घरामध्ये. चांगलं असतं, जे काय असेल ते होईल म्हणून मग चांगल्या हेतू ठेवूनच मी या सगळ्या गोष्टी करते. सो आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30. ऑलमोस्ट बऱ्यापैकी माझा सगळा स्वयंपाक बनवून झालेला आहे. तर आज पहिला गुरुवार असल्यामुळे मी आज खीर बनवते आहे. खीर आणि चपात्याच राहिलेल्या आहेत. भाजी, डाळ, भात सगळं झालेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवते मी काय काय बनवलं आहे आणि चला दाखवते. तर हे बघा, नैवेद्यासाठी मी इथे ताट भरलेलं आहे. मेथीची भाजी बनवलेली आहे, खीर, डाळ, भात. हे बघा तुम्हाला दिसतंय, डाळ बनवलेली आहे. इथे मेथीची भाजी ही कढईमध्ये आहे. इथे खीर बनवली, त्याचं उरलेलं दूध आहे. इथे पापड तळून ठेवलेले आहेत. ही खुरसणीची चटणी आहे. हा उरलेला सकाळचा भात आहे आणि हा आत्ता ताजा बनवलेला भात आहे. आणि या इथे चपात्या अशा बनवून घेतलेल्या आहेत. तर असा सगळा स्वयंपाक बनवलेला आहे 5 ते 6 माणसांसाठीचा. तर हे बघा, हे पापड आम्ही वापरतो. ह्या पापडामध्ये ना तेल अजिबात राहत नाही आणि खूप कमी तेलामध्ये तळले जातात. तर खूप छान पापड डीमार्टमध्ये सहज मिळतात, तुम्ही नक्कीच वापरू शकता आणि एकावर एक फ्रीसुद्धा मिळतात. तर तुम्ही ट्राय करून बघा नक्की. तर मी आता नैवेद्य दाखवते आहे. मी पापड वगैरे हे सगळं नैवेद्याच्या ताटामध्ये नाही ठेवत, कारण की मला नाही वाटत जे आपलं मेन जेवण आहे तेच मी ठेवते आहे. खीर, डाळ, भात आणि चपाती, भाजी, बस इतकंच. देवीला आपण मनापासून जे केलेलं आहे ना तेच आवडतं. खूप जास्त ताट भरलेलं पाहिजे अशी देवीची किंवा कुठल्याच देवाची अपेक्षा नसते. आपण जे मनाने आणि श्रद्धेने बनवलेलं असं ते देवी स्वीकारते. तर हे बघा, नैवेद्य दाखवल्यानंतर मल्हारला पण जेवायला भूक लागली. तर आजचा व्हिडिओ इथेच संपत आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.